श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशी स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। तर नवरात्री ही चालू झालेली आहे आणि ज्या वेळेस आपण नवरात्री आपल्या घरामध्ये घटस्थापना करत असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा ही भरपूर करत असतो आणि कुलदेवीची सेवा ही आपण आपल्या कुळाची देवी आहे म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची असते आणि आपल्या कुळाचं रक्षण करणारी ती देवी असते। ज्यावेळेस आपल्या कुळावर संकट येतं, दुःख येतं, अडचणी येतात त्यावेळेस आपली कुलदेवीच असते ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते। त्यामुळे आपल्याला देखील आपल्या कुलदेवीला प्रसन्न ठेवायचं असतं, त्यामुळे त्यासाठी आपल्याला त्या देवीची सेवा करायची असते। तर आपण या 9 दिवसामध्ये या शारदीय नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची खूप सेवा करणार आहोत। त्या सेवांमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहोत किंवा कुंकुम अर्चन करणार आहोत किंवा खूप काही अजून सेवा करणार आहोत। तर या 9 दिवसामध्ये आपण सेवा तर करणारच आहोत आणि आपल्याला सेवा करायच्याच आहेत। त्याबरोबरच आपल्याला या 9 दिवसामध्ये देखील उपाय काही करायचे आहेत। उपाय म्हटलं तरी देखील चालेल किंवा सेवा म्हटलं तरी देखील चालेल। ही सेवा तुम्हाला दररोज करायची आहे, 9 दिवस ही सेवा करायची आहे आणि ही सेवा केल्यानंतर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे। त्याबरोबरच तुम्हाला धन प्राप्ती देखील होणार आहे, कारण कुलदेवी बरोबर लक्ष्मी प्राप्ती देखील होणार आहे। आणि हा जो उपाय आहे तो हा उपाय लक्ष्मीला माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे ती देखील तुमच्याकडे आकर्षित होणार आहे। आणि हा उपाय जो आहे तो खरं तर दररोज उपाय केला तरी खूप चांगला आहे, परंतु हा उपाय दररोज कोण करतं, दररोज कोणीही करत नाही। त्यामुळे आपल्याला काही शुभ दिवशी देखील हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय करताना कोणत्याही प्रकारे तुमचा जास्त वेळ जाणार नाही, 3 ते 4 मिनिटांमध्ये हा उपाय होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला दररोज हा उपाय करायचा आहे। 9 दिवस हा उपाय केला तरी देखील चालतो, कारण आपल्या घरामध्ये घटस्थापनेच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि त्याबरोबरच आपण ही सेवा जर केली तर तसा जर विचार केला तर दुर्गा देवीचीच ही संपूर्ण रूप आहेत, म्हणजे माता पार्वतीचीच रूप आहेत। त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीची दुर्गा देवीची सेवा करायची असते आणि त्याबरोबर ज्यावेळेस आपण दुर्गा देवीची आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, आई जगदंबेची सेवा करत असतो, त्यावेळेस हा उपाय जर तुम्ही केला तर माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे। आणि आता हा उपाय आपल्याला 9 दिवस करायचा आहे आणि या 9 दिवसामध्ये जर 9 दिवसाच्या दरम्यान काही महिलांना मासिक धर्म किंवा सुतक किंवा विटाळ वगैरे कोणताही प्रॉब्लेम आला तर काय करायचं आहे, घरामध्ये जी व्यक्ती असते म्हणजे घरामध्ये तुमची मुलं किंवा मुलगी किंवा पती किंवा सासू सासरे घरामध्ये कोणीही असू द्या, त्यातील एक जणांनी कोणीही हा उपाय केला तरी देखील चालतो। त्यामुळे आणि कोणीही वेळ काढू शकतं, कारण हा उपाय जर करायचा म्हटलं तर जास्त वेळ लागत नाही, 3 ते 4 मिनिटांमध्ये हा उपाय होऊन जातो। त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने उपाय हा नक्कीच करायचा आहे। तर हा उपाय काय आहे तर चला तर जाणून घेऊया। तर हा उपायासाठी आपल्याला लागणार आहे 2 लवंगा आणि लवंगा घेताना आपल्याला लक्षपूर्वक लवंगा घ्यायच्या आहेत, म्हणजेच लवंगा तुटलेल्या फुटलेल्या अजिबात नसाव्यात। अखंड लवंगा तुम्हाला घ्यायचे आहेत आणि अखंड लवंगा तुम्हाला 2 घ्यायचे आहेत। त्याबरोबर तुम्हाला भीमसेनी कापूर 2 घ्यायचे आहेत। आता एक जरी कापूर घेतला तरी देखील चालतो, परंतु आपल्याला 2 कापूर घ्यायचे आहेत, कारण आपल्याला हा उपाय जो करायचा आहे तो आपल्याला त्या कापराबरोबर 2 लवंगा जाळायच्या आहेत। त्यामुळे जर एक जर आपण भीमसेनी कापूर घेतला तर त्याबरोबर 2 लवंगा पूर्णपणे जळल्या जाणार नाहीत, त्यामुळे आपल्याला 2 भीमसेनी कापूर घ्यायचे आहेत। आता भीमसेनीच कापूर का, तर भीमसेनी कापूर हा आयुर्वेदिक कापूर असतो, त्याबरोबरच त्या कापरामध्ये जास्त आपल्या घरामध्ये जे जीवाणू विषाणू कीटाणू असतात ते मारण्यासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि ज्यावेळेस हा कापूर आपल्या घरामध्ये जळतो त्यावेळेस आपल्या घरातील जे आजारी पाडणारे जे कीटाणू विषाणू आहेत त्यांचा नायनाट होत असतो, हे त्याचं शास्त्रीय कारण आहे।
आणि आध्यात्मिक जरी कारण म्हटलं तरी आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती घरातून बाहेर म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा नष्ट करतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही वास करत असते। त्याबरोबरच आपण लवंगा देखील घरामध्ये ज्यावेळेस जाळत असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये सेम प्रोसेस आहे। जसं कापूर जाळल्यानंतर घरामध्ये कीटाणू जीवाणूंचा नायनाट होतो त्या पद्धतीने लवंगा जाळल्यानंतर देखील घरामध्ये कीटाणू जीवाणूंचा नाश होत असतो आणि आपल्या घरातील जे आजारी पडणारे कीटाणू आहेत त्यांचा नायनाट होत असतो। तर हे दोन्हीही आपल्या घरासाठी किंवा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ते नष्ट करण्याचं काम करत असतात। त्याबरोबरच अजून एक आहे की लवंगा हा या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे। बघा आपण ज्यावेळेस लवंगाचा उपाय करत असतो त्यावेळेस माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि त्या दिशेने लगेचच येत असते। त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे हा नवरात्रीमध्ये दररोज हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही कधीही करू शकता, परंतु शक्यतो करून तुम्हाला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे। आणि आता 9 दिवस करायचा आहे म्हटल्यानंतर तुम्ही दररोज संध्याकाळीच करावा का किंवा दररोज सकाळीच करावा का किंवा टाइम जर सकाळी किंवा संध्याकाळी असं जरी झालं तर काहीही नाही, तुम्ही मनामध्ये काही आणू नका। आज तुम्ही संध्याकाळी हा उपाय केला तर चालतो आणि जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी केला तरी देखील चालतो। तुम्हाला एका दिवसामध्ये कधीही हा उपाय करायचा आहे। तर आता हा उपाय कसा करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी घटस्थापना आहे, आपण जे घट जिथं बसवलेला आहे त्या घटाच्या समोर तुम्हाला बसायचं आहे, म्हणजे आपल्या देवाच्या समोर बसायचं आहे। आणि तुम्हाला घरामधील एक प्लेट डिश घ्यायची आहे, त्या डिश मध्ये 2 भीमसेनी कापूर ठेवायचे आहेत, त्यावरती 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला तिथे मांडी घालून बसून अगरबत्ती आणि निरंजन देवाच्या समोर लावलेले आपण अखंड दिवा तर लावणारच आहोत, त्याबरोबरच तुम्हाला हा कापूर पेटवायचा आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे। आता नवार्णव मंत्र कोणतं तर ऐका, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। अजून एकदा सांगते, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। अशा मंत्राचा जप तुम्हाला चालू ठेवायचा आहे आणि तोपर्यंत चालू ठेवायचा आहे जोपर्यंत तो कापूर आणि लवंगा पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे। आणि नंतर काय करायचं आहे की ज्या वेळेस कापूर जळला जाईल, आता काय होतं की आपण कितीही वेळ तो कापूर ठेवला तरी संपूर्ण लवंगा जळत नाही, तर आपल्याला काय करायचं, जो थोड्या थोड्या लवंगा किंवा त्या लवंगाची राख राहत असते तर त्याचं काय करायचं आहे की आपल्याला हा उपाय 9 दिवस करायचा आहे। मग त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला एक डबी छोटीशी घ्यायची आहे आणि दररोज जे आपण हा उपाय केलेला आहे त्याची जी राख किंवा थोडीशी लवंग शिल्लक राहिलेली असते ती तुम्हाला त्या डबीमध्ये ओतून ठेवायची आहे। असा उपाय तुम्हाला 9 दिवस करायचा आहे आणि 9 दिवस हा उपाय केल्यानंतर ती डबी आपण दसरा झाल्यानंतर किंवा दसऱ्याच्या वेळेस आपण काय करत असतो की आपलं घटाचं विसर्जन करत असतो, त्याबरोबरच तुम्हाला ते जे आपण उपाय केलेला होता त्याचं देखील तुम्हाला विसर्जन करायचं आहे। म्हणजे 9 माळी संपल्यानंतर तुम्हाला त्याचं विसर्जन करायचं आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घराच्या आसपास विहीर किंवा पाण्याचं वाहतं पाणी जिथे असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा विहिरीमध्ये ते टाकून दिलं तरी देखील चालते, किंवा विहीरही नसेल वाहतं पाणीही नसेल तर तुम्ही ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न तर होणारच आहे, त्याबरोबरच तुमच्यावर माता लक्ष्मी देखील अखंड तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे। आणि माता लक्ष्मी प्रसन्न असली की प्रत्येकाच्या, आणि माता लक्ष्मी कोणाला वाटतं की आपल्यावर नाराज असावी, पैसा माझ्यापासून तुमच्यापर्यंत गरजेचा आहे, प्रत्येकाला आता काळाची गरजच आहे पैशाची, त्यामुळे पैसा हा प्रत्येकाला प्रिय आहे आणि हा जो उपाय आहे या उपायाने माता लक्ष्मी ही खेचली जाते आणि आपल्या घरामध्ये वास करते। त्यामुळे तुम्ही काहीही तुमचा प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही हा उपाय नक्कीच घरामध्ये करायचा आहे। कुलदेवी जोपर्यंत आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे त्याबरोबरच आपल्या घरामध्ये देवी तर आहे आणि त्याबरोबर आपण घटस्थापना देखील केलेली आहे आणि हा उपाय आपल्याला 9 दिवस दररोज घरामध्ये करायचा आहे।
काहीही या उपायाला खर्च नाही किंवा तुम्हाला जास्त वेळ देखील लागणार नाही। फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये हा उपाय सहज होऊन जाईल। आपण आता दुसरी तर सेवा तर करणारच आहोत, त्याबरोबर हा उपाय देखील करायचा आहे। सेवा तर आपण बरोबर करणार आहोत, त्याबरोबर थोडासा उपाय, थोडीशी सेवा, त्यानंतर सर्व काही आपल्यावर म्हणजे सर्व काही आपल्या मनाजोगं होत असतं। त्यासाठी आपल्याला सेवा करून आपल्या कुलदेवीला आपण प्रसन्न तर करणारच आहोत। त्यामुळे ही सेवा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नक्कीच करायची आहे। त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ही सेवा कराल त्यावेळेस या सेवेचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। खरं तर हा उपाय दररोज केला जातो, पण आपण जे संसारी जीवन, आपल्या संसारी जीवनामध्ये आपली दररोजची कामं असतात किंवा लहान मुलं असतात, त्यामध्ये होत नाही। आता हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये घटस्थापना आहे म्हणून करायचा आहे असं काही नाही। जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर बसून देखील करू शकता। त्याला काय हा उपाय घटस्थापनेच्या समोर बसून करावा असा कोणत्याही प्रकारे नियम नाही। तुमच्या घरामध्ये जर जॉईंट फॅमिली असेल तर एकाच जागेवर घट बसवला जातो, म्हणजे सासूबाईंनी बसवला असेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे। या उपायासाठी कोणत्याही प्रकारच्या नियम अटी काही नाही। तुमच्या घरामध्ये तुम्ही कुलदेवीचा फोटो हा असतोच, त्यामुळे तिथे जरी तुम्ही देवघराच्या समोर बसून हा उपाय केला तरी देखील तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती ही नक्कीच होणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे। त्याबरोबरच या नवरात्रीमध्ये 9 दिवस ही सेवा ही नक्कीच करायची आहे, करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जास्त वेळ लागत नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं आहे 3 ते 4 मिनिटांमध्ये ही सेवा सहज होऊन जाते। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्कीच प्रत्येकाने करायचा आहे आणि आपल्यावर आपली लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, त्याबरोबरच आपल्या कुलदेवीची कृपा होण्यासाठी देखील मदत होणार आहे। माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे, हा उपाय करायचा आहे। तर एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती। हा व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवला होता की नवरात्रीमध्ये ही सेवा केल्यानंतर लक्ष्मी प्राप्ती बरोबरच कुलदेवीची प्राप्ती किंवा कुलदेवी देखील तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे। तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।